रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती, शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष, देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद, एका जनार्दनी नाही भेद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं. यावर्षी देखील माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विन्द्यते, तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. गीतेतील 4थ्या अध्यायामध्ये भगवंतानं अर्जुनाला काही यज्ञांचं वर्णन करून सांगितलं आहे. त्यातील सगळ्यात पवित्र यज्ञ तो म्हणजे ज्ञानयज्ञ. ज्ञानासारखी पवित्र अशी कोणतीच गोष्ट दुसरी या जगामध्ये नाही. योग्याच्या परिपक्व अवस्थेमध्ये स्वतः या ज्ञानाचा साक्षात्कार स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी हृदयादेशी अनुभवू शकशील, प्राप्त करू शकशील. हा अनुभव तुला तुझ्या अंतरंगातच घेता येईल, बाहेर तो घेता येणार नाही. परंतु या ज्ञानप्राप्तीसाठी कोणती योग्यता आवश्यक आहे हे पाहूयात आपण आजच्या या कीर्तनधारेच्या भागातून. हे निरूपण सादर करतायत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे. पाहूयात. हरि राम कृष्ण हरी. महाराज गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंताने काही यज्ञांचं वर्णन करून सांगितलंय. स्वाध्याय यज्ञ सांगितला, तपोयज्ञ सांगितला, द्रव्य यज्ञ सांगितला आणि एक 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 यज्ञ सांगत असताना भगवान ज्ञान यज्ञापर्यंत आले. आणि ज्ञान यज्ञाची महती सांगताना देवानं शिक्का मारला, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कोणती नाही. देवानं मारलेला शिक्का आहे. ज्यानं जीवनामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी पाऊल नाही उचललं त्याचं जीवन वाया गेलं. बरं, त्यातलंही पुन्हा गोडवा सांगतो तुम्हाला. मला काय कळतं हे नाही कळलं तरी चालेल. मला काय कळतं हे नाही कळलं तरी चालेल. मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. जोपर्यंत मला काय कळत नाही हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत कळायला सुरुवात होत नाही. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी कळायची सुरुवात झाली. विठाला मी कळण्यासारखंच बोललोय. तुम्हाला कळलं असलं तर ठीक, नाही कळलं तर मला कळलं हे तुम्हाला कळलं तरी भरपूर कळलं. सहज सुचलं म्हणून. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, वेळेवर आल्यामुळे वेळ वाया जात असल्याचा अनुभव वेळोवेळी येत असल्यामुळं माणसं येण्याकरता वेळ करतात. आणि खऱ्या अर्थानं वेळ करून आलेली माणसंच वेळेवर आलेली असतात. विठाला बघा, वेळेचं कळलं तर वेळ निघाला म्हणून आपण. मला काय आपला 2 प्रकारचा घोटाळा आहे. ऐका, बसलेले ऐकायला येतं ना व्यवस्थित.
माझा येतोय जास्त का त्याचा येतोय जास्त? ते तिकडून एक चालू आहे. हा माझा येतोय ना, मग चांगली गोष्ट. आपला घोटाळा सांगतो. आपल्या स्वतःला कळत नाही आणि आपण दुसऱ्याचं, आपला घोटाळा आहे. स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. माझं तर म्हणणं आहे महाराज, देवानं सगळ्यांना सगळं कळेल अशी व्यवस्था केलेली नाही. सगळ्या गोष्टी एकाला कळत नाही. सगळ्या गोष्टी एकाला कळत नाही. एकच गोष्ट सगळ्यांना कळत नाही आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सुद्धा कळत नाही. विठाला मृदंग वाजवण्याची कला विद्या सगळ्यांकडंच नाही. म्हणजे एक गोष्ट सगळ्यांना येत नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना येत नाही आणि एकालाच सगळ्या गोष्टी येत. मी गायनही करल, मी मृदंगही वाजवल, मी कीर्तनही करल, चालणार नाही. मला कीर्तनातलं कितपत कळतं हे मला कळलं पाहिजे. मृदंगातलं कळत नाही तर मी गप राहिलं पाहिजे. उगाचच मी त्यांना म्हणायचं नाही इकडून हान तिकडून हान, आणि त्यानं मृदंग इथं आणून ठेवल्यावर कुठं हाणायचं तिथं हान. मग आम्ही म्हणायचं हे मला कुठं वाजव लावता येत आहे, लावता येत नाही ना, गप कीर्तन कर. उगं त्यांना त्रास देऊ नको. ज्या आपल्याला वरकड कोठे काही कोठे काही एक आहे. अरे सर्व गुण संपन्न एक भगवंताची जाण. आपल्याला सगळं जर कळू लागलं तर आपण देव होऊ. माझा ज्ञानाबद्दलचा विषय आहे. देवानं शिक्का मारलाय, द्रव्यादी या गुक्कीर होती परिते ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पासी. आकाशात सूर्य उगवला की चांदण्याचं काम संपलं, चंद्राचं सुद्धा संपलं. सूर्य आला विषय संपला. तसं आकाशात ज्ञान प्रकट झालं की बाकी कुठल्याही यज्ञाची गरज नाही. काही अनुपमेय गोष्टी असतात, ज्ञानाला उपमा नाही. तसं अनुपमेय गोष्टी आहेत काही काय. सुभाषितकारांनी 3 गोष्टी एका श्लोकात सांगितल्या. गगनम गगनाकारम, सागरम सागरोपमा, राम रावण योर युद्धम राम रावण योर युवा. आकाश केवढं, आकाश आहे एवढं. सागर केवढा, सागरा एवढा. राम रावणाचं युद्ध केवढं, म्हणलं आमच्या गावामध्ये बैल पोळ्याला भांडणं झाले होते तेवढं. अरे बैला तुझा बैल पोळा कुठं सांगतो. राम रावणाचं युद्ध, राम रावणाच्या युद्धा एवढं. महाराज 10व्या अध्यायाच्या आरंभी 9व्या अध्यायाची महती सांगत असताना माऊलींनी सांगितलं 9वा अध्याय कसा आहे, 9व्या अध्यायासारखाच आहे. म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावाय. तिथं दृष्टांत देताना माऊली म्हटले, हे असो येथाईसे राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. राम रावणाचं युद्ध केवढं, राम रावणाच्या युद्धा एवढं. आता एवढं पावित्र्य त्या ज्ञानाचं भगवान सांगतात. जैसे चैतन्य का नो हे दुसरे गा. चैतन्य दुसरं नाही, आकाश दुसरं नाही, सागरापेक्षा मोठं कोणी नाही, राम रावणाच्या युद्धापेक्षा मोठं कोणतं युद्ध नाही. तसं ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. असं सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात आलं, ते ज्ञान कैसेनी जाणावे. अर्जुनाच्या मनात ते कृष्णाच्या ध्यानात, अर्जुनाच्या पोटात ते कृष्णाच्या ओठात. आणि साहजिकच गोष्ट ओठातून येण्याकरता पोटात असली पाहिजे. पोटातच नाही तर ओठात कुठून. नाही कळलं तर जुनी म्हण घ्या, आडातच नाही पोहऱ्यात कुठून. हे फार जुनं वाटत असलं तर आधुनिक घ्या, कपातच नाही बसीत कुठून. बसीत चहा पाहिजे, कपात असला पाहिजे, पोहऱ्यात पाणी पाहिजे, आडात असलं पाहिजे. ओठातून गोष्ट बाहेर पडावी वाटते ती पोटात असली पाहिजे. वाचुनी मनीची नाही ते वाचेसी उमटेल काही. माऊली म्हणतात, आवडे ते व्रती किरीटी आधी मनोनी उठी मग वाचा दिठी करासी ये. अर्जुनाच्या मनात कृष्णाच्या ध्यानात न सांगता तुम्हा कळो येते अंत. ज्ञानयज्ञाचं महत्त्व आपण आजच्या भागातून पाहिलं. या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. अशाच नवीन माहितीसह भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत
रामकृष्ण हरी. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. ऐका, जगाच्या पाठीवर पवित्र गोष्ट ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे.